डोंगर खोदून आतमध्ये बोगदा स्टेज करायला पाठपीठ जरा बसून बसून वैताग आलेला, कधी कधी त्यामुळे त्रास होत आहे. तर मी एका ठिकाणी थांबलोय जरा स्टेज करायला, पाठपीठ जरा बसून बसून वैताग आलेला म्हणून मी एका ठिकाणी थांबलोय. आणि आजूचा बाजूचा व्ह्यू बघा तुम्ही फक्त. हो हो ही धारणी नदी आहे कोणती तरी, तिकडे लिहिलं होतं धारणी नदी. आणि व्ह्यू बघा काय भारी आहे आणि खूप भारी व्ह्यू आहे. तर आपला इंट्रो देऊया. नमस्कार, मी अर्जुन, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्स. तर इथपर्यंत मी कसा पोचलो ते तुम्ही आता इथून पुढे बघा. मी तोपर्यंत पुढे चालतो, तोपर्यंत आता मी इथपर्यंत कसा पोचलो ते बघा मग तुम्हाला पुढे भेटतो. आता मी बाहेर पडलोय 5:45. इथून 350 किलोमीटर आहे. बघूया किती वेळ लागतोय. 5 तास तरी 5-6 तास लागतात, कारण आपल्याला तुम्हाला माहिती आहे समृद्धी महामार्ग झालाय त्यामुळे खूप लवकर जातो माणूस. त्याला औरंगाबादलाच आता इथून लेप मारायचा आपल्याला ब्रिज पासून. हा 7 रस्त्याला जातो सरळ सरळ. 7 रस्त्यावरून मग परत लेफ्ट, मग लालबागवरून मग सरळ दादा हे ते करता करता आपलं ठाणे बिणे त्या साईडने. आपली गावाला कसा जातो सेम तसाच रोड आहे, फक्त आपल्याला तिकडून सरळ सरळ जायचं आहे समृद्धी महामार्गावरून. मग संभाजीनगर येईल ना, मग तिथून एक्सप्रेसवे सोडायचा समृद्धी महामार्ग, मग सरळ सरळ जायचं. मी आता बायखेळ्याच्या ब्रिजवर चाललो आहे, कारण त्या साईडनी रोड होता पण तो काम चालू होतं ना, तर ते ब्रिजच्या खालून जातो ना नेहमी. तर यावेळेस आपण ब्रिजच्या वरून चाललो आहे, कारण त्या ब्रिजच्या खाली जाण्यासाठी तिकडे एक मध्ये काम चालू आहे, तर तिथून जाऊन नाही देते. त्यामुळे मला मग इथून फिरून यावं लागलं. आता ब्रिज सरळ सरळ डायरेक्ट बाहेर पडेल लालबागच्या. हा लालबाग पूर्ण ब्रिजच आहे, कारण खाली ट्रॅफिक होते ना, तर इथूनच येतो जास्त करून वरती. आणि सकाळ होईलच आता थोड्या वेळात, मग ब्लॉगला मजा येईल अजून. भिवंडीची ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे. आता तरी रोड बनतोय हळूहळू. 6 पत्री म्हणजे 4 पत्री रोड होणार आहे. बघूया लवकर झाला पाहिजे तो रोड, पटापट मोठा रोड झाला ना एकदा, मग भिवंडीची ट्रॅफिकच गेली सगळं. आपण आता हे सगळं कव्हर करूया आणि पुढे भेटू आपण. आता कुठे थांबायचं नाही आपल्याला, भिवंडीलाच पुढे थांबलं तर थांबलं. मी पोहोचलो आता ठाण्याच्या पुढे. ठाणे टोल नाका गेला पाठी. ट्रॅफिक बिफिक कुठे नाही या टायमाला, कुठेच नाही आहे. आणि फक्त ट्रकवाले आहे. आता ट्रकवाले चालू झाले, बाकी इथून पुढे ट्रकवाल्यांना अलाउड आहे, त्यामुळे ज्यांना बाहेर जायचं ते जाऊ शकता बाहेर. कुठेतरी चहा प्यायला थांबूया मस्तपैकी. समोरचा व्ह्यू बघा ना, काय भारी दिसतोय यार, एक नंबर भारी व्ह्यू आहे. हे बघा सनराईज
सकाळी बाहेर पडलो. आता रायडर लोक पण दिसेल. आज संडे प्रॉपर, तर रायडर लोक पण आज निघाले असतील. तर रायडर लोक पण दिसतात अधूनमधून. आणि हे बघ कचऱ्याची काय बघ कावळे बिवळे लागले पूर्ण. तर आता आपण पास करूया. व्ह्यू बघा काय एक नंबर यार. अशा व्ह्यूला राईड करायला काय मजा येईल. मी पण राईड करतो अधूनमधून, असं काय नाही. रोड बघा पूर्ण रोड खराब आहे. तुम्हाला काय सांगू आता, पूर्ण रोड खराब आहे. पूर्ण रोड हा पूर्ण ब्रिज, पाटचा ब्रिज गेलेला आहे कामातून. सनराईज बघा, काय दिसतंय यार. काय मस्त सनराईज होतं यार. किती दिवसांनी असं बघतोय सनराईज होताना. कारण पाऊस होता मध्ये, तर 4-5 महिने दिसलाच नाही सनराईज किंवा सनसेट. पावसामुळे काय दिसणार आहे, पुन्हा ढगबिग असतात त्यामुळे दिसतच नाही. आता बघा ना किती भारी दिसतंय सनराईज आणि सनसेट. सनसेट आता काय 5-6 वाजता दिसेल. हा पण आपण जाताना बहुतेक तिकडेच असेल किंवा निघू पण आपण तिकडेच असेल. आणि संध्याकाळी निघायचं आहे, म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री निघायचं आहे. हा मेन सनराईज कसा वाटतोय नक्की सांगा मला. काय भारी दिसतंय. हे बघा हे नागपूरसाठी लेफ्ट दाखवत आहे. म्हणजे आता ब्रिज खालून आपल्याला राईट मारायचा आहे ह्या साईडला. मग तो अटल समृद्धी महामार्ग लागतो. खराब रोड आहे यार. धूळ बघा का केवढे, कारण पूर्ण रोड खराब आहे जाण्यासाठी. हे बघा नागपूर नाशिक या साईडला दाखवत आहे. आपल्याला इथून आता सरळला जायचं. सरळ गेलं तर जुना हायवे लागतो, मुंबई नाशिक हायवे. तो जुना रोड तुम्ही आधी बघितला असेल. आता आपल्याला इथून राईट मारायचा आहे या साईडला. इकडे सरळ जायचं आहे. हा ब्रिज होईल ना तेव्हा मग इझी होईल. फक्त रोड खराब आहे. रोड बघावा लागतो. चला लागलो, समृद्धी महामार्गावर लागलेलो आहे फायनली 7 वाजता. 1 तासात लागलो आपण. ट्रॅफिक बिफिक नव्हती कुठे म्हणून पटापट आलो, नाही तर हेच ट्रॅफिकमध्ये 2-3 तास लागले असते. पण व्ह्यू भारी आहे समोरचा आणि थंड आहे वातावरण. बाहेर पूर्ण थंड आहे. पूर्ण डोंगर बिंगर बघा, अजून पण हिरवागार दिसत आहे. आता ऊन पडेल मजबूत मध्ये. 7 वाजले. आता इथून काय सरळ आता इथून काय फक्त व्ह्यू दिसेल ठीकठाक. बाकी सरळच आहे आता इथून पुढे. तर एन्जॉय करा ब्लॉग. आता मी इगतपुरीच्या पहिलाच आहे. कसारा घाट येईल आता बहुतेक. आणि आजूबाजूचा व्ह्यू भारी आहे इकडचा. हा एक्सप्रेसवे पण व्ह्यू भारी घेतला आहे एक नंबर. ऊन आलाय आता वरती. सूरज देवता तेव्हा पूर्ण गोल गोल झालाय. आणि चाललो आहे आता सरळ. काय क्लच दाबायचा नाही, काय नाही. ॲक्सिलेटर पाय द्यायचा आणि सरळ चालत राहायचा. यूट्यूबवर असं टाइमपास बघतोय हास्य जत्रा.
टाइमपास बघत बघत जायचं. आणि या रोडवर झोप कंप्लीट पाहिजे, तुम्हाला माहितीच आहे, नाही तर लगेच झोप येईल. तर गाड्या पण थांबलेल्या आहे आजूबाजूला. ते माहिती आहे एकदा झालेलं मध्ये इथे आलं होतं बातम्यावर की समृद्धी महामार्गावर असे खिळे टाकले होते आणि सगळ्यांचे टायर पंक्चर झाले होते बेकारवाले. तर आता तसं नाही आहे, खिळे बिळे काय नाही आहे. व्ह्यू बघा आजूबाजूला. बघूया पुढे, थांबूया कुठेतरी, नाहीतर मग सरळ चालतच राहूया. आता आपलं गाव पण अजून भरपूर लांब आहे, थोडंसं अजून 1 तास लागेल तरी नाशिक सिन्नर यायला. मग त्यानंतर अजून परत 1 तास लागेल. बघूया किती वाजता पोहोचतोय. 11 वाजेपर्यंत पोहोचेल असं बघू. 11च्या आधीच पोहोचायचं आपल्याला. हा बघा पूर्ण डोंगर खोदून आतमध्ये बोगदा बनवलाय. तेवढा मोठा बोगदा असेल आज बहुतेक कचरा घाट आहे. आजूबाजूचा व्ह्यू बघा यार, काय भारी आहे. हे बघा बहुतेक हाच मला कचरा घाट वाटतोय. काय व्ह्यू आहे यार आजूबाजूचा. हा बहुतेक कचरा घाटच आहे. अजून चालू आहे बोगदा. अजून 9 किलोमीटर 9-10 किलोमीटर आहे काहीतरी हा बोगदा, कचरा घाट आपला. बापरे, हा घाट वाटतच नाही. आधी तर जेव्हा जुन्या ह्याच्यात होतं ना तेव्हा कचरा घाट म्हणजे सगळे घाबरायचे. आधी सगळे पब्लिक आधी घाबरायचे कचरा घाटवरून जायच्या आधी, कारण तेव्हा सिंगल रोड होता आणि थोडं पण काय पण झालं ना की डायरेक्ट गाडी खाली, नाही तर मग दिवसभर तिकडे 2 दिवस 3 दिवस उभं राहायचं. असं चालायचं आधी. खूप घाबरायचे पब्लिक आधी कचरा घाट म्हटल्यावर. खूप डेंजर घाट होता. आणि आता बघा झाला घाट पास पण केला. काय कळलं, काहीच कळालं नाही. घाट आला कधी, गेला कधी. संपला घाट, उजेड आला, ऊन आला डायरेक्ट. इगतपुरी लेफ्टला घाट संपल्या ज्यांना पण इगतपुरीला जायचंय ना, घाट संपल्या बोगदा संपल्या डायरेक्ट लेफ्ट या इगतपुरीला. नाही तर पुढे जाशाल मग परत तुम्हाला फिरून यावं लागेल. फिरून काय डायरेक्ट मग पुढे गोटीला तुम्हाला बाहेर पडावं लागेल. ते खूप पुढे आहे. अरे आले तुम्ही बाईकला? इथपर्यंत कसं पोहोचलो ते? मी आता पोहोचलोय आपल्या रोजच्या गावाला जाण्यासाठी. हा रोड आहे, हे बघा पुणे दिसतंय. हा नाशिकला जातो, लेफ्टला एक्झिट आहे हा. नाशिकला लेफ्ट मारला तर सिन्नर नाशिक लागतं. आणि आता हा पुण्याला जातो ना, हा इथून आपल्या इथून हा रोड दिसतोय ना खाली, तो दिसत नसेल तुम्हाला. इथून गेलो ना, इथून मग आपलं गाव चालू होतं त्या साईडला, राईट साईडला. मग राईट साईडला तिकडून संगनमेरच्या पहिलंच आहे. तुम्ही बाईकलाच असेल माझं गाव. आता इथून सरळच आहे. 100 किलोमीटर असेल काहीतरी आसपास, त्याच्या कमीच असेल. आणि आता शिर्डी लागेल. शिर्डीच्या पुढे पण भरपूर लांब आहे अजून तरी मला असं वाटतं इथून समृद्धी महामार्गावर 1 तास जाईल अजून. पण 9 वाजले, किती वाजता होईल काय माहिती. आता टायर मध्ये पण आपल्याला हवा आता कमीच ठेवायला लागणार आहे. जे पण कोणी बघत असेल ना, थोडी 5 पॉईंट किंवा 10 पॉईंट ना टायरची हवा कमीच ठेवा. कारण आपण सिमेंटच्या रोडला चालतो ना, तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक गरमीमुळे गॅस होऊन टायरमध्ये हवा भरून जाते. कधी त्यामुळेच ब्लास्ट होतो टायर. तर मी 80 ठेवली आहे, पण आता मला 70 करावं लागेल.
पुढे तर आहे, मी पुढे 55-60 ठेवतो, जास्त नाही ठेवत, कारण पुढे वजनच नाही जात ना. टायर याचा भरपूर पुढे आहे म्हणून याचं वजनच नाही जातं, म्हणून मी टायरवर जास्त हवा नाही भरत. पुढे 55-60 ठीक आहे, कारण तिकडे सगळं इंजिनचं वजन येतं. पाठी आपलं मेन टायर आहे तिकडे 80 ठेवतो, पण ते आता कमी ठेवायला लागेल, कारण सिमेंटचा रोड आहे तर रिस्क नाही घ्यायची. कधी पण हवा भरू शकते जास्त आणि फुटू शकतो. आता काय थंड वातावरण आहे, बाहेर पूर्ण थंड वातावरण आहे, जास्त हे ऊन नाही लागत आहे आता तरी सध्या तरी, कारण 9च वाजले. 12-1 वाजेपर्यंत मग ते मजबूत गरम वाफा होतात. 9 वाजले, आपण 11 वाजेपर्यंत पोचून जाऊ, त्याचं टेन्शन नाही आहे. पुढे बघूया, कुठेतरी थांबूया, कुठेतरी खाऊया पिऊया, थोडं भूक लागल्यासारखं झालं, काय नाश्ता बिष्टा काहीच नाही केला आहे. तर आपण आता पुढे जाऊन बघू, पुढे थांबायला भेटलं ना लेफ्ट साईडला थांबून पण नाश्ता बिष्टा करूया. मी थांबलो होतो जरा पेट्रोल पंप जे रेस्ट येतो ना तिकडे थांबलो होतो. इथे वडापाव खाल्ला या साईडला, आणि तिथे पण एक आहे, एक काय बोलतात त्याला, टपरी टाकली आहे, ही टपरी, तिकडे पण एक वडापाव खाल्ला, टेस्ट केला दोघांचा पण. एवढा ठीक आहे, म्हणजे एवढं खास नाही आहे, कारण या रोडला या हायवेला अजून होतं आहे, अपडेट होतं आहे, जरा हॉटेल बिटेल टाकतात आहे, एवढं प्रॉपर नाही अजून. तर निघूया आपण आता आपल्या सफरला चालू करूया. आता वाजले 10:15, 11 वाजेपर्यंत पोहोचू असं वाटतं आहे, बघू आता पुढे. तर आपल्या रोडला चालू करूया. हा एक्सप्रेसवे सोडतोय मी, समृद्धी महामार्ग, आणि आपलं आता छत्रपती संभाजीनगरला लेप मारतोय. हे बघा बोर्ड आलेला आहे, तुम्हाला बोर्ड पण आधी बघितला असेल तुम्ही. अरे ब्लर झालं सॉरी, पण छत्रपती संभाजीनगरला हे लेप मारला एक्झिट. आता पुढे जाऊन मग परत लेफ्ट आहे. आपण एकदा आठवतंय की आपण कपाट बिपाट सोडायला आलो होतो, तेव्हा आपण जिकडे सोडलं ना तिकडेच बहुतेक मला असं वाटतंय खाली करायचं आहे, म्हणजे तिकडेच इव्हेंट आहे आज, मला असं वाटतं, आणि तिथेच असेल बहुतेक. बघू पुढे गेल्यावर कळेल. आता इथून एक्झिट मारूया, जरा मॅप बी बघूया, टोल देऊया, आणि मग नंतर पुढे भेटू. बघा हा गेला समृद्धी महामार्ग ब्रिज, आणि आपण आता इथून सरळ चाललेलो आहे. हा पण सरळच आहे, हा पण एक्सप्रेस हायवेज आहे, आणि मग पुढे जाऊन आपल्या हायवेवरच आहे. आपल्याला आतमध्ये समृद्धी महामार्गाच्या आतमध्ये नाही जायचं आहे, हायवेलाच आहे. मला असं वाटतंय तिकडेच केलं ना तिकडेच असणार, पुढे कळायला जाता. मी इथे आता फ्रेश व्हायला थांबलो होतो. तुम्हाला टोल नाका दिसला ना, तर टोल नाक्याच्या पुढेच एक हॉटेल आहे. एक प्लेन डोसा ऑर्डर केला आहे, प्लेन डोसा खाऊया, आणि मग पुढे निघूया. इकडून 20 मिनटावर अंतरावर आहे, तर पोचू लवकर. ते अजून लांब आहे थोडे, त्यांना 1 तास लागेल अजून, म्हणून मी बोललो थांबू थोडं खाऊया आणि मग इथून पुढे जाऊया. गाडी तिकडे बाहेर लावली आहे, आणि आतमधलं वातावरण मस्त, खूप भारी वातावरण आहे. तर आपण खाऊया मस्तपैकी आणि मग निघूया, तुम्हाला सांगतो कसं आहे. फायनली निघालो गाईस. मी आता चढलो आहे हायवेवर, हायवे बाजूलाच होता म्हणजे, आणि ते पुढे गेले. आत्ताच जस्ट मला क्रॉस केलं त्यांनी, फोन आला होता. आता ते पुढे गेले, आणि मी विंडशील्डवर हे लावलं आहे, तुम्हाला निळं दिसत असेल, कारण विंडशील्डवर मी ना ते हीट आणि ऊनला कवर करतं ना तसं हे लावलं आहे. ब्लॅक नाही आहे, हे पूर्ण क्लीन आहे. पोचेल आता मी 15-20 मिनटात पोचेल. आता मी तिकडे गेल्यावरच तुम्हाला भेटतो, कारण मला रस्ता बिस्ता बघावं लागेल, लोकेशन टाकावं लागेल.
पैठण आहे राईट साईडला, पण आपल्याला या ब्रिजच्या खालीच आहे बरोबर. आपण आधी यायचो ना, आधीचा ब्लॉग बघा तुम्ही, आधी यायचो ना तिथेच आहे एक्झॅक्टली इथेच आहे. इथेच आपलं दिसतंय ना सरळ, आणि इथेच ॲक्सिडेंट झालेला, आठवतंय काय? तर आता इथेच कॅटरिंगचा, ते इथे खाली विली करूया आणि मग बघूया आपला प्लॅन काय आहे. झोपलो आहे मी. काय तुम्हाला बघितलं असेल, मी पोचलो आणि मग गाडी खाली केली मी इकडे आणून ब्रिजच्या खालीच. हे ब्रिज आहे, ब्रिजच्या खालीच इथे साईडला लावली गाडी. सगळ्यांनी ज्यांनी ही इनोवावाले होते ना, सगळे क्रेस्टावाले, त्यांनी पण इथेच लावले. ते आपले माणसं घेऊन आले, कॅटरिंगचे सगळे माणसं घेऊन आले. तर इथेच मग खाली केली, इथे लावली. मग क्रेस्टावाले जे मित्र भेटले, बोलत बसलो, कधीचा बोलत होतो हे ते. दुपारी झोपलो, मग परत उठलो. त्यांनी जेवण आणलं होतं, बिर्याणी खाली. मग असं जिकडे तिकडे टाईमपास केला आणि मग परत येऊन गाडीत झोपलो. बोलो ब्लॉग पण काय करू, इथे दाखवलं काय नाही, काहीच नव्हतं. तर इथेच आराम केला, झोपलो. आता मग परत झोपतोय. बहुतेक सकाळी निघणार आहे 3-4 वाजता. पार्टी लेट नाईट आहे, मजबूत पार्टी चालू आहे. बघूया आता किती वाजता निघतोय काय ते पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला आता. आणि आता किती वाजता पार्टी संपताय काय आणि कधी निघणार आहे काय माहिती. मी पण थोडा वेळ झोपतो, कारण समृद्धी महामार्ग आहे तिकडे. एकदा झोप आली की तिकडे झोप कंप्लीट पाहिजे. झोपलो तरच तिकडे झोप नाही येणार. तर ते तुमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल मला झोप येते की नाही येते, समृद्धी मार्ग कसा कवर होतो आहे. बघूया आता पुढे. आता पार्टी होऊन मग झोपूया आता, आणि मग नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही या परत. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.